तर मित्रांनो, आता मी राजापूर शहरामध्ये आहे. जोहार चौक म्हणून एकदम प्रसिद्ध आहे. खालच्या बाजूला नदी आहे, इकडनं वरनं बस वगैरे थांबतात. तर इथे एक फेमस आपलं गणेश टी स्टॉल म्हणजे पांडूचा वडापाव असं नाव आहे त्याचं. आणि आमच्या भावाचं नाव आहे पांडू. तर हे आपले पांडू जरा हिरो सारखे आहेत बघा, चष्मा घालून कसे स्मार्ट दिसत आहेत, चिकने फूट. असं त्याचं नाव आहे पांडूचा वडा. तर एवढं भारी इथं वडा वगैरे भेटतो ना, तर आपल्याला बघवायचंय. आता गरम गरम हे का वडा बनतोय. आणि हे साईडचे वडे बनलेत का? ते बनले गेले, खोक्यामध्ये गेले, खोक्यात गेले. आणि ते वडा जर डबल कलई टाकला तर काय होईल? सेकंड हँड तो ओरिजिनल खायचा वडापाव म्हणजे सेकंड येईल का? सेकंड हँड. म्हणजे बनलेला वडा परत कलई टाकला तर ते गरम करून जर खाल्ला तर ते सेकंड हँड म्हणतात. आणि ओरिजिनल ते ओरिजिनल. ओरिजिनल ते ओरिजिनल. तर मित्रांनो, तुम्हाला जर कधी वडा खायचा असेल ना, सेकंड हँड बायको ती सेकंड हँड बायको, ओरिजिनल बायको ती ओरिजिनल बायको. आता बायकोचा आणि वड्याचा कुठे इथं विषय आला हो. बघा कसं आहे, बायको आवडते त्यांना लई. मित्रांनो, सेकंड हँड परत गरम करून वडे कधी देऊ शकतात. कुठं हॉटेलवर वगैरे नाश्ता करायला गेलात तर तिथं तुम्ही खाऊ नका. हा ओरिजिनलच तुमच्या समोर बनून गरम करून वडा दिलेलाच खावा. मला एवढंच यातनं सांगायचंय. सेकंड हँड खाऊ नका, ओरिजिनल ते ओरिजिनल. ओरिजिनल ते ओरिजिनल खावा. तुमची ओरिजिनल ते ओरिजिनलची मजा आहे खायला, ती सेकंड हँड मध्ये नाही. कसं काय बघा, ते माणूस कसं आहे दिसायला पण लई स्मार्ट आहे. त्याला आता सकाळी सकाळी वड्याचा उदाहरण कुठं घेऊन चाललंय बाबा. पण असू द्या, सेकंड हँड कधीच खाऊ नका, ओरिजिनल खावा. त्यात लई गोडी असते ना. वेळ लागला तरी चालेल. हा, वेळ लागला तरी चालेल, पण ओरिजिनल खावा. धन्यवाद.